असंच एका गावात व्याख्यान होतं. गावातली लोक जमली, व्याख्यानाला सुरुवात झाली. मंचावरती उभा राहिलो ना, अशी समोर काही पोरं बसलेली होती. आवेशात भाषण करत होतो, बोलत होतो. बोलता बोलता अचानक एक असं पोरगं उभा राहिलं, उभा राहिलेलं पोरगं टाळ्या वाजवायला लागलं, उभा राहून हसायला लागलं. मला जरासा बुचकळल्यासारखं झालं की हे पोरगं का उभं राहिलं असावं, हे पोरगं का टाळ्या वाजत असावं, हे पोरगं का हसत असावं. मी जरासा विचलित झालो. माझा सुरळीतपणा जरासा नष्ट झाला. आणि मग तेवढ्यात एका दूर कोपऱ्यात बसलेला त्या पोराचा बाप तिथं धावत आला. धावत आलेल्या त्या बापानं अतिशय प्रेमानं त्या पोराच्या पाठीवरून हात फिरवला. मायेनं त्या पोराला समजावलं की बाळा, असं चालू कार्यक्रमात हसायचं नसतं, असं चालू कार्यक्रमात उठायचं नसतं, मध्येच टाळ्या वाजवायच्या नसतात. बापाचं त्या पोरानं ऐकलं. मृदू मुलायम गोड शब्दात, इकडे लक्ष द्या, मृदू मुलायम गोड शब्दात त्या उभा राहिलेल्या पोरानं बापाचं ऐकल्याबरोबर ते पोरगं खाली बसलं. जसं ते पोरगं खाली बसलं तसं पुन्हा मी भाषणाला सुरुवात केली. पुन्हा व्याख्यान करायला लागलो. 10, 15, 20 मिनिटं भाषण करत होतो. भाषण करता करता अचानक एक दुसरं पोरगं ताटकन उभा राहिलं. आणि उभा राहिलेल्या त्या पोराच्या संगतीनं पहिलं पोरगं सुद्धा उभा राहिलं. दोन्ही पोरं उभा राहिली, टाळ्या वाजवायला लागली, हसायला लागली, मध्येच बडबड करायला लागली. मला मात्र पुन्हा प्रश्न पडला, ही पोरं का उभा राहत आहेत, पुन्हा पुन्हा का हसतायत, पुन्हा पुन्हा का टाळ्या वाजवतायत. माझी विचलितपणा पुन्हा पुन्हा का मला होतोय. आणि तेव्हा तिसऱ्या कोपऱ्यातला त्या दुसऱ्या पोराचा बाप उभा राहिला. धावत आला. धावत आलेल्या बापानं क्षणाचाही विलंब लावला नाही. 2 पावलं जरासा मागं पुढे झाला. त्या दोन्ही पोरांच्या जवळ आला. त्यांना खनकावता झाला, अरे मूर्खानो, तुम्हाला समजतं का, बेअक्कल आहेत का, असं चालू व्याख्यानात कोण उभं राहतं का, कोण बोलतं का, कोण भाषणात असं टाळ्या मध्येच उभा राहून वाजवतं का. बापानं कठोरपणे त्या दुसऱ्या पोराला समजावलं. दोन्ही पोरांना बापानं दोन्ही पोरांना समजावल्याबरोबर ती दोन्ही पोरं खाली बसली. पुन्हा व्याख्यानाला सुरुवात झाली. मला आनंद झाला, पोरं बापाची ऐकतायत. भाषणाला सुरुवात झाली. अगदी मध्यावरती माझं भाषण आलं. मी व्याख्यान करत होतो, भाषण करत होतो. सगळी लोक मुग्ध होऊन ऐकत होती. ऐकता ऐकता अर्ध्यावरती व्याख्यान आलं. पुन्हा एक तिसरं पोरगं अचानक उभा राहिलं. जसं तिसरं पोरगं उभा राहिलं, उभा राहिलेल्या या तिन्ही पोरांना उभा राहिलेली पहिली दोन्ही पोरं या तिसऱ्या पोरानं उभा केली. ती तिन्ही पोरं प्रचंड कल्ला करायला लागली, गोंधळ घालायला लागली, गलका करायला लागली. मग मला मात्र आता नक्कीच प्रश्न पडला, नक्कीच आपलं काहीतरी चुकताय. मी पुन्हा विचलित झालो. पुन्हा व्याख्यानात अडथळे आले. पुन्हा काय करावा हा प्रश्न होता. तेव्हा मात्र माता माऊल्या वडीलधाऱ्यानं चौथ्या कोपऱ्यात बसलेला तिसऱ्या पोराचा बाप असा उभा राहिला. उभा राहिलेला तो बाप असा धावत आला. धावत आलेल्या तिसऱ्या पोराच्या चौथ्या कोपऱ्यातल्या बापानं क्षणाचाही विलंब लावला नाही. जसा जवळ आला तसा या बापानं तिन्ही उभा राहिलेल्या पोरांच्या कानशिलात इतक्या जोरात वाजवली. जशी त्या बापानं या तिन्ही पोरांच्या कानशिलात वाजवली तशी ही तिन्ही पोरं खाली बसली. खाली बसलेली पोरं पूर्ण व्याख्यान संपलं तरी मात्र उठली नाहीत. जशी ती तिन्ही पोरं बसली तशी ती तिन्ही पोरं कधीच उठली नाहीत. कार्यक्रम संपला. मीही जायला निघालो. बसलेले सगळे श्रोतेही जायला निघाले. पण बसलेली ती पोरं एकदा माझ्याकडे पाहायची, एकदा वाजवलेल्या बापाकडे पाहायची. पुण्यांदा गावात कित्येकदा कार्यक्रम झाली, व्याख्यानं झाली, ती पोरं काही उठली नाहीत. ती पोरं कायम कार्यक्रमात शांतपणे बसून असायची. अगदी हीच परिस्थिती महाराष्ट्राच्या मातीत एकेकाळी निर्माण झाली होती. या महाराष्ट्राच्या मातीतली सुरळीतपणा नष्ट करण्यात या मातीतल्या काही यवनी अवलादी खतपाणी घालत होत्या. अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 बा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी पूर्वी सांगितलेल्या बाप्रमाणे जन्माला आली. त्यातला पहिला बा, ज्या बाचं नाव आहे ज्ञानोबा. ज्ञानोबा नावाच्या बानं जैसे साच आणि मबाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, इतक्या गोड मधुर शब्दात उभा राहिलेल्या सुरळीतपणा नष्ट करणाऱ्या त्या अवलादींना समजावून सांगितलं. लोक समजली पण सुधरू शकली नाही. दुसरा बा या उगलेसरी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. त्या बाचं नाव आहे तुकोबा. ज्या तुकोबा नावाच्या बानं नाथाळाचे माती हाणू काठी असं ठणकावत तुका म्हणे सत्य सांगे, येवत रागे येतील ते, इतक्या कठोरतेनं या मातीतल्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. लोक समजली पण सजग होऊ शकली नाहीत. पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तिसरा असा बा जन्माला आला, ज्या तिसऱ्या बाचं नाव आहे छत्रपती शिवबा. या शिवबा नावाच्या बानं जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतला, शिवबा नावाच्या बानं जेव्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतला आणि यवनी सत्ता डोकं वर काढती झाली, तलवारीच्या बळावर आणि पराक्रमाच्या धाकावर माझा शिवबा नावाचा बा जेव्हा जेव्हा वाजवत राहिला, तेव्हा तेव्हा निसत्व निस्तेज आणि मुरदार झालेल्या समाज मनावर स्वातंत्र्य विचारांचं सिंचन करत राहिला. आणि माझ्या महाराष्ट्राची माती मुक्तीचा श्वास घेत राहिली. यवनांची चिरफाड या महाराष्ट्राच्या मातीत होत राहिली. या मातीला मुक्तीचा श्वास घ्यायला लावणाऱ्या त्या तुमच्या माझ्या बाची अर्थात शिवबाची जयंती या निमगावच्या मातीत आज या ठिकाणी उत्साहानं आणि विचारांच्या माध्यमातून साजरी होत असताना मंचावरती उपस्थित असलेले महाराष्ट्रातले एक अतिशय प्रख्यात प्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक या परिसराला प्रचलित आहे ते आदरणीय माधवजी चाटे सर, महाराष्ट्रातले अतिशय सुंदर वक्ते शिवचरित्रकार आर उगले दादा, आमचे मित्र किरणजी गीते तळेकर सर आणि ही सगळी मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत.
आणि विशेष करून ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याची संधी मला प्राप्त झाली, मी असं म्हणेल की गावोगावी व्याख्यानाला जातो त्यावेळी मला काय बक्षीस मिळालं यापेक्षा सुद्धा मला मिळालेली माणसं लाख मोलाची आहेत. आपल्या गावात आल्यानंतर मला मिळालेलं सर्वात मोठं बक्षीस असलेले आमचे सहकारी मित्र नरेशजी घुंगरड असतील, बावणकर साहेब असतील, मुकेशजी घुंगरड असतील, महादेवजी घुंगरड उत्तम लेखक आहेत. मी सर्वांचा नामोल्लेख करत नाही, इथली सगळी घुंगरड आणि देवकर सगळे परिवारात परिचित आहेत. त्यांच्याशी असलेला स्नेह आमचा सर्वश्रुत आहे. ही सगळी मंडळी आणि समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व माता, माऊल्या, वडीलधारी, लहान थोर मंडळी आणि आपल्या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आभार सुरुवातीलाच व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमगावच्या मातीत साजरी होत असताना या मातीतले तरुण एकत्रित येऊन शिवाजी महाराजांची जयंती विचारांच्या माध्यमातून साजरी करतायत. यापेक्षा दुसरा आनंद साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना दुसरा कुठलाही असू शकत नाही हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगेन. कारण गावोगावी आपण पाहतो, शहरोशहरी आपण पाहतो, शिवाजी महाराजांची जयंती माता माऊल्यानं वडीलधाऱ्यानं कशी साजरी होते. एखाद्या गावात शिवाजी महाराजांची जयंती म्हटलं की भला मोठा डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई आम्हाला दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटली की भला मोठा फ्लेक्स आणि त्या फ्लेक्सवर महाराजांच्या शेजारी लावलेला स्वतःचा फोटो आम्हाला दिसून यायला लागतो. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची म्हणजे शिवाजी महाराजांचा फ्लेक्स लावून त्या फ्लेक्सवरती आमचा फोटो लावायचा. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची म्हणजे डीजे लावून डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई निर्माण करायची. याचा अर्थ शिवाजी महाराजांची जयंती होत नसते. शिवाजी महाराजांची जयंती आदर्श स्वरूपात कशी साजरी करायची असते आणि पिढ्यानपिढ्या परंपरांपरात शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी करायची असते याचं आदर्श उदाहरण म्हणजे आपल्या निमगावच्या मातीत ही सगळी तरुण मंडळी विचारांची जयंती साजरी करून या ठिकाणी घालून देत आहेत. मी असं म्हणेल, एक वेळ त्या आकाशातल्या सूर्यापासून त्या सूर्याचं तेज वेगळं करणं जसं अशक्य आहे तसं या निमगावच्या आणि या पंचक्रोशीच्या मातीवरती झालेलं साक्षात श्री निगमानंद महाराजांच्या संस्काराचं, आचार आणि विचारांचं शीलन या ठिकाणी वेगळं करणं शक्य आहे. संत जर या जगाला विटले तर या जगातलं उरलं सौंदर्य नष्ट होईल ही संतांची प्रचिती आहे. कुणीतरी असं म्हटलंय की या जगताची पौर्णिमा जर व्हावयाची असेल तर संतत्वाचा प्रसाद चंद्रमा नितांत आवश्यक आहे. साक्षात तुकोबा संतत्वाची प्रचिती देताना लिहायला लागतात की तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. जेव्हा एखादे माता पिता चंदन स्पर्शी होतात तेव्हा केवळ उगाळणं हाच त्यांचा धर्म उरतो आणि गंधाळलेल्या अनुभूतीतून साकारलेली एखादी व्यक्तिरेखा ही संतत्वाला पोहोचत असते. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. साक्षात प्रभू निगमानंद बाबांच्या छत्रछायेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आणि तुम्हाला या निमित्ताने यायला जमतंय. त्यांच्या चरणी लीन होऊन माझ्या व्याख्यानाला मी सुरुवात करणं महत्वाचं मानेल. मी सांगत होतो की विचारांची जयंती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साजरी होणं आज का गरजेचं आहे. गावोगावी जयंत्या कशा होतात आणि शिवाजी महाराजांचे विचार आज तुम्हाला आणि मला समजणं का गरजेचं आहे. विचारांची आवश्यकता काय आहे. या महाराष्ट्राच्या मातीचं जे वैचारिक अधपतन वर्तमानात होत आहे त्या वर्तमानात विचारांची काय आवश्यकता या महाराष्ट्राच्या मातीला आहे. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले नावाचे एक महाराष्ट्रातले नामांकित वक्ते आणि व्याख्याते होते. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं जर व्याख्यान एखाद्या गावात असलं तर प्राचार्यांच्या व्याख्यानाला समोर लाखो हजारो लोक जमायचे. एके दिवशी एका गावात प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं व्याख्यान आणि व्याख्यानाला समोर फक्त 8ची वेळ आणि 10च लोक बसलेली. प्राचार्य व्यासपीठाच्या जवळ आले आणि संयोजकांना म्हणाले 10च लोक समोर आहेत, आपण जरासं थांबूया. प्राचार्य थांबले. 8:30 वाजले. प्राचार्य म्हणाले अजून जरासं थांबूयात. 15-20 लोक आली. प्राचार्य म्हणाले अजून थांबूयात. 9, 9:30, 9:45 व्याख्यान संपायची वेळ झाली आणि मात्र प्राचार्य म्हणाले आता व्याख्यान सुरू करायला हरकत नाही. समोर फक्त 30 ते 35च लोक आहेत आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी व्याख्यान करायला सुरुवात केली. प्राचार्य व्याख्यानाला उभा राहिले. व्याख्यान सुरू झालं आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं व्याख्यान संपलं आणि ते जायला निघाले. जाताना न राहून संयोजकांच्या जवळ गेले आणि संयोजकांना म्हणाले का हो, मी गावोगावी व्याख्यानाला जातो. गावोगावी लाखो हजारो लोक व्याख्यानाला असतात पण तुमच्या गावात मात्र 30 ते 35च लोक व्याख्यानाला समोर कशी काय जमली. त्यावेळी संयोजक म्हणाले सर चुकलंच. म्हटले काय झालं. म्हटले सर व्याख्यानाची तारीख चुकली. म्हटले काय झालं. म्हटले सर नेमकं तुमचं व्याख्यान आज गावात ठेवलं ना आजच गावात तमाशाचा फड आला. सगळी गर्दी तमाशात जाऊन बसली. त्यावेळी माता माऊल्या वडीलधाऱ्यांनो या महाराष्ट्राच्या मातीचं वैचारिक अधपतन सांगताना प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी असं सांगितलं होतं की या महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांना आज महापुरुषांच्या चरित्रापेक्षा टीव्हीवरल्या मनोरंजनाचे कार्यक्रम जास्त महत्वाचे वाटतात. या महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांना आज शिवछत्रपतींच्या विचारांपेक्षा या महाराष्ट्राच्या मातीतल्या तरुणाईला कुठल्या तरी नर्तकीचं नाचकाम जास्त महत्वाचं वाटायला लागलंय. म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले सांगायला लागतात नाहीतरी दूध विकणाऱ्या माणसाला बघा दुधाचं रतीब शहरोशहरी लोकांच्या दारोदार जाऊन टाकावं लागतं पण दारू पिण्यासाठी लोक दारूच्या दुकानावर रांगा करून गर्दी करून दारू पितात. हे समाजाचं वास्तव आहे आणि या समाजाच्या वास्तवाच्या काळामध्ये
या समाजाच्या पतनाच्या काळामध्ये माझा राजा छत्रपती शिवबा राजा हा लोकांना विचारांच्या माध्यमातून या पिढीला उमगावा आणि समजावा या दृष्टिकोनातून या सगळ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं महत्व अनन्यसाधारण आहे. शिवाजी महाराज ही फक्त इतिहासाच्या पुस्तकातली एक व्यक्तिरेखा नाही. शिवाजी महाराज हा चौथीच्या इतिहासात शिकवलेले एक पुस्तक नाही. शिवाजी महाराज कुठल्या तरी इतिहासामध्ये शिकवला जाणारा एखादा धडा नाही. या जगाला मोडून पडल्यानंतर सुद्धा उभं राहायचं कसं असतं याचं सामर्थ्य देणारा विचार म्हणजे माझा जाणता राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. आणि तो शिवाजी राजा तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो शिवाजी शिवाजी म्हणजे नेमकं काय. जीवाचं शिवाशी असलेलं नातं म्हणजे शिवाजी महाराज आहेत. दुमदुमता आसमंत म्हणजे शिवाजी राजा आहे. तलवारीचं सळसळतं पातं म्हणजे शिवाजी महाराज आहे. तुमच्या माझ्या इथं बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयातला खरा खुरा भगवंत म्हणजे शिवाजी राजा. आणि तो भगवंत आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं समजून घ्यायचा आहे. आज आम्ही नेहमी पाहतो महाराष्ट्राच्या मातीचं निर्माण झालेलं चित्र आमच्या लक्षात यायला लागतं. कुठलाही महापुरुष म्हटला की त्या महापुरुषाला जातीच्या कोंदणात बसवणं आमचं आद्य कर्तव्य होऊन बसलंय. शिवराय आम्हाला आठवतात की बा, महात्मा ज्योतिराव फुले आम्हाला आठवतात की बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला आठवतात की बा. जातीत जेव्हा आम्हाला भांडायचं असतं त्यावेळी महापुरुष आठवायला लागतात. हे महापुरुष एका जातीत आणि एका मातीत मर्यादित होतील एवढे सीमित आहेत का याचा विचार कधीतरी आपल्याला करणं गरजेचं आहे. माझा शिवाजी राजा सातत्यानं आम्हाला फक्त वाटतं महाराष्ट्राच्या मातीपुरता एका जातीपुरता, पण राजा शिवछत्रपती एका जातीपुरता एका मातीपुरता मर्यादित नाही. माझा राजा जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आम्ही माणूस आहेत याचा अभिमान वाटावा एवढी उच्च कीर्ती माझ्या शिवछत्रपतींची. ते आम्हाला समजून घ्यावं लागेल. आम्ही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राच्या मातीतली माणसं शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमचं अंग सळसळावं, आमच्या धमन्यातलं रक्त सळसळावं साहजिक आहे. पण दूर रशिया नावाचा देश आहे रशिया, त्या रशियातला जागतिक कीर्तीचा एक लेखक आहे. तो असं लिहितो, अरे शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या अक्षयतेचा ठेवा आम्ही आमच्या डोक्यावरती घेऊन नाचलो असतो. असं सांगतात की व्हिएतनाम नावाच्या कुण्या एका दुबळ्या गरीब देशानं अमेरिका नावाच्या एका बलशाली समर्थ देशाला युद्धामध्ये हरवलं. आणि हरवल्याच्या नंतर पत्रकार त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाच्या जवळ गेले आणि त्यांना विचारायला लागले की तुम्ही अमेरिका नावाच्या एवढ्या गर्भश्रीमंत देशाला कसं हरवलं. त्यावेळी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह असं म्हणतात की अमेरिकेसारख्या एवढ्या श्रीमंत देशाला हरवताना आम्हाला जास्त कष्ट पडलं नाही, कारण महाराष्ट्रातले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आमच्या समोर आदर्श होती. महात्मा ज्योतिराव फुले कुणा एका जातीतले माळी समाजातले महात्मा ज्योतिराव फुले एक जागतिक कीर्तीचा इतिहास लेखक या महाराष्ट्राच्या मातीत येतो आणि शिवाजी महाराजांची समाधी शोधतो. त्याला शिवरायांची समाधी सापडत नाही आणि तो टाइम्स नावाच्या वर्तमानपत्रात लिहितो, अरे या महाराष्ट्राच्या मातीचं दुर्भाग्य तर शिवराय सापडत नाहीत. महात्मा ज्योतिरावांच्या डोळ्यात पाणी येतं. महात्मा ज्योतिराव फुले रायगडावर जातात. काट्याकुट्यात अडकलेली शिवबांची समाधी 2 दिवस शोधतात आणि शिवबांची समाधी शोधून या जगातली पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले करतात. आणि महात्मा ज्योतिराव फुले सांगायला लागतात, अरे शिवाजी महाराज हे केवळ गो ब्राह्मण प्रतिपालक नाहीत, या देशातल्या कुळांचे ते भूषण आहेत. म्हणून माझा राजा शिवछत्रपती हा कुळवाडी भूषण, या देशातल्या अखंड कुळांचे भूषण म्हणजे शिवछत्रपती आहे. सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या तावडीतून सुटले त्यावेळी ते लिहितात, इंग्रजांच्या तावडीतून सुटताना मला कष्ट पडलं नाही, कारण महाराष्ट्रातले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांची मुघलांच्या औरंगजेबाच्या तावडीतली आग्र्याची सुटका मला आदर्श होती. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा आमच्या प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला येतात त्यांची छाती अभिमानानं फुलून येते आणि पंडित जवाहरलाल नेहरू सांगायला लागतात की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत, ते अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त म्हणत नाहीत की हे संविधान लिहिताना मला शिवरायांचं स्वराज्य आदर्श होतं, ते म्हणतात की हे संविधान लिहिताना मला सार्वभौम लोकशाहीला पोषक असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्यासाठी आदर्श होतं. 7 समुद्राच्या पलीकडे अण्णाभाऊ साठे नावाचा माणूस ज्यावेळी पहिल्यांदा जातो त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा 7 समुद्राच्या पलीकडे रशियामध्ये जाऊन अण्णाभाऊ साठे सगळ्यात पहिलं काम जर काय करत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला लागतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे एके ठिकाणी असं लिहितात, अरे एक वेळ त्या आकाशातल्या चंद्रावर सुद्धा डाग आहे पण माझ्या शिवचरित्रावर कुठलाही डाग नाही, म्हणून शिवाजी महाराज हे नाव घेतल्याबरोबर 33 कोटी देवांची पलटण बाद व्हायला लागते. हे शिवचरित्र आहे आणि हे शिवचरित्र आज तुम्हाला आणि मला समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. शिवाजी महाराज किती मोठे, शिवाजी महाराज हे केवळ आमच्या जातीतले आहेत का, शिवाजी महाराज हे केवळ आमच्या मातीपुरते मर्यादित आहेत का, शिवरायांची कीर्ती किती उच्च आहे हे जर पाहायचं असेल तर एक उदाहरण मी तुम्हाला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल. ही आपली गावातली चिलीपिली लेकरं सकाळी शाळेत जातात आणि शाळेत गेल्यानंतर ताट कण्यानं या देशाचं राष्ट्रगीत परिपाठाच्या वेळी त्यांना म्हणावं लागतं. बऱ्याच लोकांना माहित आहे या देशाचं राष्ट्रगीत जन गण मन ते गायला लागतात. आणि हे राष्ट्रगीत कुणी लिहिलंय माहित आहे का बाळांनो? या देशाचं राष्ट्रगीत कुणी लिहिलंय? कुणी लिहिलंय? रवींद्रनाथ टागोर.
या देशाचं राष्ट्रगीत लिहिलंय माता मौल्या वडीलधाऱ्यानं रवींद्रनाथ टागोर नावाच्या माणसानं. रवींद्रनाथ टागोर या महाराष्ट्राच्या मातीतले नाहीत. रवींद्रनाथ टागोर जातीपातीनं तुमच्या माझ्यातले नाहीत. रवींद्रनाथ टागोर कुठले पश्चिम बंगाल नावाचं दूर एक राज्य, त्या राज्यामधले रवींद्रनाथ टागोर आहेत. आणि रवींद्रनाथ टागोर हे साधा सोपा माणूस नाही, अलीकडच्या काळातला जागतिक कीर्तीचा साहित्यिक आहे. जगातला सर्वोत्तम नोबेल नावाचा पुरस्कार रवींद्रनाथ टागोरांना मिळालेला आहे. आणि एवढा उच्च कीर्तीचा माणूस एके दिवशी जपान नावाच्या देशात जातो आणि जपानला रवींद्रनाथ टागोर गेले. जपान नावाचा सर्वांग सुंदर देश, त्या देशातली लोक जमतात. अरे भारतातला एक अतिशय प्रख्यात साहित्यिक, जगातला सर्वोत्तम विद्वान माणूस रवींद्रनाथ टागोर आपल्या देशात आलाय. लोक प्रश्नाची सरबत्ती सुरू करतात, प्रश्नावर प्रश्न विचारतात. रवींद्रनाथांकडे वेळ कमी आहे, पत्रकार प्रश्न विचारतात आणि रवींद्रनाथ टागोर त्या जपानच्या पत्रकारांना म्हणतात, माझ्याकडे वेळ कमी आहे, मला एका वाक्यामध्ये उत्तर देता येईल असा प्रश्न विचारा. लक्षपूर्वक ऐका. जपानचे पत्रकार रवींद्रनाथ टागोरांना प्रश्न विचारतात, रवींद्रनाथजी तुम्ही ज्या भारत देशामधून आलाय त्या भारत देशाची एका वाक्यात ओळख काय सांगाल? क्षणाचाही विलंब न करता हा जागतिक कीर्तीचा माणूस रवींद्रनाथ टागोर असं सांगायला लागतो, अरे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. आपल्या देशाची ओळख सांगायला रवींद्रनाथ टागोर नावाच्या एवढ्या उच्च कीर्तीच्या माणसाला माझ्या शिवाजी राजाचा पराक्रम सांगावा लागत असेल तर माझा राजा किती मोठा हे लक्षात ठेवा. दूर राज्यातला प्रदीप नावाचा हिंदीतला कवी असं लिहायला लागतो, अरे देखो मुल्क मराठों का जहां शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पर तोला था, हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, और इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की. या धरतीला बलिदानाचं स्वरूप देऊन या मातीचा तिळा अभिमानानं आमच्या कपाळी लावावा एवढी कीर्ती या महाराष्ट्राच्या मातीची शिवछत्रपतींच्या व्यक्तित्वातून निर्माण झालेली. ते शिवाजी महाराज आम्हाला समजून घ्यावे लागतील. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला, आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, अफजल खान कधी फाडला, शाहिस्तेखानाची बोटं कधी छाटली, हा सण सणावळ्यांचा जो इतिहास आहे तो सगळ्यांना माहीत झालाय, तो पुरे झाला, हे सगळं आम्हाला कळालंय. पण शिवाजी महाराजांच्या चरित्राचं झालं काय आणि आमच्या हाती आलं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शिवचरित्रातून आम्ही शिकलो काय? अमेरिकेत शिवचरित्र शिकवलं जात आहे. पाकिस्तानची लोक शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतात. जगातल्या वेगवेगळ्या देशातली लोक शिवाजी महाराजांकडून शिकतात. पण आम्ही शिवरायांच्या मातीतली माणसं काय शिकलो शिवचरित्रातून? तर शिवचरित्रातून शिकायचं काय हे सांगण्यासाठी तुमचं एक लेकरू, तुमचा एक भाऊ म्हणून मी तुम्हा सगळ्यांच्या समोर उभा आहे. काय शिकायचं शिवचरित्रातून? सगळ्यात पहिली गोष्ट आहे, शिवाजी महाराजांना हातामध्ये तलवार का घ्यावी लागली आणि कुणाच्या विरोधात घ्यावी लागली हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या मनाला विचारा. का शिवरायांना वाटलं हातामध्ये तलवार घ्यावी? का शिवरायांना वाटलं लढावं? या पाठीमागं काही कारण आहेत. ही महाराष्ट्राची माती अजय माती आहे, अपराजित ही महाराष्ट्राची माती आहे. एक जगजेता आहे, तो जगजेता या देशावरती आला, ज्यानं सगळं जग जिंकलंय. आणि सगळं जग जिंकणारा माणूस जेव्हा भारतावरती आला आणि त्याला वाटलं अरे सगळं जग मी जिंकलंय, भारताला मी सहज जिंकेल, आणि भारतासोबत त्याची लढाई सुरू झाली. काही दिवस लढाई चालली, त्याच्या लक्षात आलं अरे जग जिंकलंय पण भारतातल्या लोकांना हरवणं जरासं मुश्किल आहे. बऱ्याच दिवस लढाई चालली आणि भारताचा जवळपास 90-95% भूभाग त्याच्या ताब्यात केला. शिल्लक राहिला आमचा मराठ्यांचा प्रांत महाराष्ट्र. आणि तो जगजेता महाराष्ट्रावरती चाल करून आला. त्याला वाटलं अरे काही क्षणात मी महाराष्ट्राला घशात घालेल, सगळं जग जिंकलंय, भारताला ही सहजपणे मी जिंकलंय, आता भारतातल्या या छोट्याशा राज्याला हरवणं मुश्किल काहीच नाहीये. आला महाराष्ट्रावरती, लढाई सुरू झाली महाराष्ट्रातल्या लोकांसोबत. 1 दिवस गेला, 2 दिवस गेली, 3 दिवस, 1 आठवडा गेला. त्याच्या लक्षात आलं अरे ही चिवट बाण्याची, पोलादी मनगटाची, ताट करण्याची माणसं आहेत, कणखर माणसं आहेत, यांना हरवणं मुश्किल आहे. 2 आठवडे गेले, 1 महिना गेला, बघता बघता 1 वर्ष सर्त झालं, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5-6 कित्येक वर्ष लोटली. त्या जगजेत्याच्या लक्षात आलं आपलं खूप नुकसान झालंय, आता मात्र आपण गाशा गुंडाळला पाहिजे. या महाराष्ट्राला हरवणं मुश्किल आहे. या मराठी माणसांना, या मराठी रयतेला, या मराठी सैनिकांना हरवणं मुश्किल आहे. आणि त्यांना ठरवलं दुसऱ्या दिवशी आपला गाशा गुंडाळायचा, सगळं गुंडाळायचं आणि आपल्या मायदेशी परत जायचं, नांग्या टाकायच्या, आपली मान तुकवायची. आणि त्यानं पराभव स्वीकारला. प्रकाश युद्ध चालायची, संध्याकाळच्याला सूर्य मावळला आणि त्यानं गाशा गुंडाळायला सुरुवात केली. आणि त्याच्या लक्षात आलं दुसऱ्या दिवशी तर जायचंच आहे, पण एकदा पाहूयात महाराष्ट्रातलं सैन्य काय करत आहे. दुर्बीण काढली आणि पाहायला लागलं तो महाराष्ट्रातलं सैन्य काय करत आहे. दुर्बिणीतून दिसलं संध्याकाळच्या वेळेला कोणी भाकरी भाजताय, कुणाचं जेवण सुरू आहे, कुणी गप्पा छप्पा करताय, कुणी लढाईची प्रॅक्टिस करताय, आणि कुठून तरी धूर येतोय. त्याच्या लक्षात येणारे हा धूर कशाचा आहे. त्या जगजेतानं दुर्बीण जराशी फाकली आणि दुर्बिणीतून पाहिलं, त्याच्या लक्षात आलं रे ही धूर कशाचा आहे. तर चुलीवरती भाकरी भाजायचं काम या मातीतल्या महिलांचं सुरू. त्याच्या लक्षात येईना अरे आपल्या सगळ्या सैन्याच्या भाकरी भाजायची एक भली मोठी चूल आपल्या सैन्यात आहे, पण महाराष्ट्रातल्या या सैन्याच्या भाकरी भाजायच्या चुली मात्र वेगवेगळ्या दिसतात. आणि माता मौल्या वडीलधाऱ्यानं त्या जगजेत्यानं तेवढी एकच गोष्ट पडताळली. त्याच्या लक्षात आलं अरे ज्या महाराष्ट्राच्या मातीतल्या मराठी माणसांना, मराठ्यांना
शक्तीच्या बळावर हरवणं मुश्किल आहे, संपत्तीच्या बळावर हरवणं मुश्किल आहे, ताकदीच्या बळावर हरवणं मुश्किल आहे, सामर्थ्याच्या बळावर हरवणं मुश्किल आहे. त्या मराठी रयतेला एकाच तत्वानं हरवलं जाऊ शकतं. ते तत्व आहे फोडा तोडा आणि राज्य करा. ती नीती त्यांना अवलंबली. जो जगजेता गाशा गुंडाळून दुसऱ्या दिवशी आपल्या मायभूमीत परतायला लागला होता, तो जगजेता थांबला. या मातीतली माणसं फोडा तोडा राज्य करायला सुरुवात केली. जाधव जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव, शहाजीराजेंचे वडील मालोजीराजे भोसले, रक्ताचे सख्खे नातेवाईक कमरेला तलवार, हातात भाला, परस्परांच्या नरड्यावरती तलवारी आल्या. एकमेकांच्या विरोधात रक्ताची होळी खेळायला लागले. आमची माणसं आमच्याच माणसाच्या विरोधात उभं राहिली. कोण वाटवतं आमच्या बाया बापड्या, आमच्या आया बहिणींची इज्जतीची आबरूची लक्तर वेशीला कोण टाकतं? ही परकीय मुठभर लोक. पण राज्य कुणावरती करतात? आमच्यासारख्या संख्येनं लाखो असलेल्या लोकांवरती. का तर कुणाच्या बळावर? आमच्या बळावरती. जाधव भोसले रक्ताचे सख्खे नातेवाईक पक्केवरी झाले. कुणी आदिलशाची चाकरी करायचं, कुणी निजामशाची चाकरी करायचं, त्यांना हुजरे करायचं, मुजरे करायचं. ही महाराष्ट्राच्या मातीची अवस्था का निर्माण झाली? तर आम्ही आमच्या माणसाच्या विरोधात उभा राहिलो. म्हणून शिवछत्रपतींना सगळ्यात पहिल्यांदा जर तलवार का हातात घ्यावी लागली असेल तर आमच्या मातीतली माणसं एकत्रित करण्यासाठी शिवबांना सगळ्यात पहिल्यांदा तलवार हातात घ्यावी लागली. या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे कुठे आहेत? शिवाजी महाराजांचा जन्म झालाय शिवनेरी किल्ल्यावर, महाराष्ट्राच्या मातीमध्ये. माता मौल्याने ही गोष्ट कटाक्षानं लक्षात घ्यायची आहे. शिवरायांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालाय. वडील शहाजीराजे कुठे आहेत? वडील शहाजीराजे बंगळूरला आदिलशाहला मुजरे करत त्यांची चाकरी करतायत. आणि एके दिवशी जिजाऊ मासाहेब लहानग्या 8 वर्षाच्या शिवबाराजांना तिकडे बंगळूरला घेऊन गेल्यात. आणि बंगळूरला गेल्यानंतर माता मौल्यानं शिवाजी महाराजांच्या आईनं जिजाऊने काय सांगितलं शिवछत्रपतींना? जिजाऊ सांगायच्या रात्रभर शिवछत्रपतींना, लहान शिवबांना सांगायच्या, बाळ शिवाजीराजे, ज्या बंगळूरच्या परिसरामध्ये आपण आहोत, जिथं आदिलशहाचं राज्य, या बंगळूरच्या मातीमध्ये एकेकाळी विजयनगर नावाचं एक स्वतंत्र सुंदर हिंदू साम्राज्य होतं. ज्या विजयनगरच्या मातीमध्ये सोन्याचा धूर कसा असावा हे लोकांना पाहायला मिळायचं. ज्या विजयनगरच्या मातीमध्ये सुंदर सुजलाम सुफलाम राज्य कसं असावं हे पाहायला मिळायचं. ज्या विजयनगरच्या राज्यामध्ये सुखासीन राज्य कसं असावं याचा प्रत्यय यायचा, ते हे विजयनगरचं राज्य आहे. आणि शिवबांना आनंद व्हायचा. अरे राज्य असावं तर असं, सुखासीन साम्राज्य असावं तर असं विजयनगर सारखं राज्य असावं. सोन्याचा धूर निघावा कसा तर या राज्यातून निघावा. राज्य इतकं सुंदर असावं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उजडायची. जिजाऊ मासाहेब 8 वर्षाच्या शिवबांना हाताला धरायच्या आणि टेकडीवरती न्यायच्या. बंगळूरच्या एका उंच टेकडीवर न्यायच्या आणि टेकडीवरती नेऊन शिवछत्रपतींना म्हणायच्या, बाळ शिवबाराजे, समोर काय दिसतंय तुम्हाला? तसं हे 8 वर्षाचं लहान लेकरू लक्षपूर्वक ऐका. शिवाजीराजे म्हणायचे, मासाहेब, समोर तर आम्हाला कुल्या कुत्र्यांचं राज्य दिसतंय. जळालेल्या वाड्या, पळालेले वस्ते, ओस पडलेले रस्ते, भग्नावशेष सगळं कोल्या कुत्र्यांचं राज्य आम्हाला समोर दिसतंय. तशा मासाहेब जिजाऊ सांगायच्या, शिवबाराजे, रात्रभर मी तुम्हाला ज्या सुखासीन विजयनगरच्या साम्राज्याच्या कथा सांगायचे ना बाळराजे, तेच हे राज्य आहे. या मातीमध्ये आलेल्या यवनांनी मुठभर लोकांनी ही अवस्था या राज्याची करून ठेवली आहे. तसंच शिवछत्रपतींच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू यायचे आणि शिवाजी महाराज खाली मान घालायचे, पायाच्या अंगठ्याच्या नकानं खालची माती उकरायचे आणि ते मासाहेब जिजाऊ ताडायच्या, आई ताडायची. आणि जिजाऊ मासाहेब शिवछत्रपतींकडे 8 वर्षाच्या लेकराकडे पाहायच्या आणि म्हणायच्या, शिवबाराजे, आमच्या महाराष्ट्राच्या समृद्ध मातीकडे सुद्धा त्या यवनांची वक्रदृष्टी फिरली आहे आणि आमच्या मातीमध्ये सुद्धा तसंच विकलांग राज्य निर्माण करण्याची अवस्था या यवनांची चालली आहे. शिवबाराजे, हीच अवस्था आमच्या महाराष्ट्राची होऊ पाहते. शिवबाराजे, कोण जाईल महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि कोण निर्माण करेल महाराष्ट्राच्या मातीत आमचं स्वतःचं स्वतंत्र राज्य? तसं हे 8 वर्षाचं लेकरू डोळ्याच्या कळा पाणवायच्या, छातीतला श्वास फुलायचा, तप्त अंगार व्हायचा आणि 8 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांकडे पाहायचे, म्हणायचे, मासाहेब, आम्ही हाव की, आम्ही जाऊ महाराष्ट्राच्या मातीमध्ये, आम्ही घेऊ हातात तलवार, आम्ही करू आमचं स्वतःचं रयतेचं स्वतंत्र स्वराज्य निर्माण. आई जिजाऊ शिवछत्रपतींमध्ये तो संस्कार रुजवायचा. आणि त्या बंगळूरच्या मातीत मौज मजा करायचं सोडून शिवाजीराजे म्हणायचे, मासाहेब, चला की मासाहेब, चला की पुण्यामध्ये मासाहेब, करू की हातामध्ये घेऊ की तलवार, करू की स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण. मासाहेब, चला की पुण्याच्या मातीमध्ये. आल्या मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याच्या मातीत. आणि पुण्याच्या मातीत मासाहेब जिजाऊ शिवछत्रपतींना घेऊन आल्या. काय अवस्था आमच्या महाराष्ट्राच्या मातीची सर्वांना माहित आहे. पोटात पहार कुणीतरी रोवली आहे. कोल्या कुत्र्यांचं राज्य आहे. लोक राहत आहेत कुठं? या मातीतली माणसं, आपली लेकरं जगावीत फक्त या अपेक्षेनं कुठंतरी झाडाच्या बुंध्याला, झाडाच्या पाला खायचा, झाडाची साल अंगाभोवती गुंडाळायची, दर्या खोऱ्या डोंगर दर्यात राहत आहेत. आणि मासाहेबांनी पहिला संस्कार केला. माता मौल्यानं मासाहेब जिजाऊ शिवबांना म्हणाले नाहीत की, शिवबाराजे, आम्हाला काय होय, परगणा आहे, जहागीरदारी आहे, सोनं नाणं संपत्ती सगळं आहे, मौज मजा करा, आराम करा, मनोरंजन करा, हे सांगितलं नाही मासाहेब जिजाऊनी. मासाहेब जिजाऊनी सांगितलं. मासाहेब जिजाऊ शिवबांना म्हणायच्या, शिवबाराजे, घरात बसू नका, जा शिवाजीराजे, त्या लोकांच्या दर्या खोऱ्यात जा, त्यांच्या घरात जा, त्यांच्या लेकरा बाळांसोबत किल्ला खेळा, मातीचे किल्ले बनवा, बाळूचे किल्ले बनवा, त्यांच्यासोबत सह्याद्रीत फिरा, सह्याद्रीचा छप्पा कोणा समजून घ्या. शिवबाराजे, त्यांची चटणी खा, भाकरी खा, कांदा भाकरी खा, त्यांच्यासोबत राहा, बागडा रमा. मासाहेब जिजाऊंनी केलेल्या या एका संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज हा 18 पगड जाती धर्मातल्या लोकांच्या ताटाला ताट लावून जेवणारा राजा नाही,
तर सगळ्या मानव जातीला एका ताटामध्ये घेऊन जेवणारा रयतेचा राजा म्हणून शिवछत्रपतींची जगात ख्याती आहे. ही शिवाजी महाराजांची ओळख जिजाऊंच्या व्यक्तिमत्वातून निर्माण झाली हे समजून घ्यावं लागेल. आम्हाला नेहमी वाटतं की या मातीत शिवाजीराजे निर्माण व्हावे, पण आम्हाला कधीच वाटत नाही की या मातीत पहिल्यांदा एक जिजाऊ मासाहेब निर्माण होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. काय संस्कार असतो, लेकरू घडवायचं कसं असतं याची साक्ष जिजाऊ मासाहेब आपल्याला द्यायला लागतात. आनंदाची गोष्ट या निमगावच्या मातीत तुम्ही एवढ्या संख्येनं माता मौल्यानं उपस्थित आहेत. लेकरू आणि शिवाजी राजा कसा घडवायचा असतो याचं उत्तम आणि उदात्त उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ आहेत. लाल महाराज शिवाजी महाराजांना घेऊन आल्यात. संस्कार कसा असतो हे लक्षपूर्वक आहे का? लाल महाराज मासाहेब जिजाऊ शिवछत्रपतींना घेऊन आल्यात आणि लाल महाराजच्या समोर 10 वर्षाचे शिवाजीराजे मासाहेब अशा पटांगणात उभा आहेत आणि पाहतायत शिवाजीराजे घोड्यावर प्रचंड वेगानं घोडा पळवतायत. घरा 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 दानपट्टा फिरवतायत, सरासरा तलवार चालवतायत आणि अचानक दानपट्टा फिरवतायत, तलवार चालवतायत. 10 वर्षाचे शिवाजीराजे कुठल्या आईला आनंद होणार नाही इतक्या वेगानं घोडा पळवतायत. जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू यायचे. माझं 10 वर्षाचं लेकरू इतक्या वेगानं घोडा पळवताय, इतक्या वेगानं तलवार चालवताय, इतक्या वेगानं दानपट्टा फिरवताय. आणि मासाहेब जिजाऊ पाहत राहिल्या आणि घोडा पळवता पळवता थपकन शिवाजीराजे एका दगडावरती आदळले. गुडघ्याला जखम झाली, रक्ताची चिळकांडी उडाली, तोंडात माती गेली, पडले शिवाजीराजे. डोळ्यातून खळखळ अश्रू आल्या. 10 वर्षाचं लेकरू पडलं, आई समोर उभा आहे. 10 वर्षाच्या लेकराला काय वाटत असेल? आईनं धावत यावं, मला उराशी कवटाळावं, विचारावं बाळा लागलंय का, अंधारावं गोंजारावं, पण मासाहेब स्तब्ध उभा आहेत आणि शिवाजीराजे आक्रोश करतायत. मासाहेब जवळ या की, आम्हाला घ्या की. मासाहेब कवटाळा, उराशी लावा, अंधारा गोंजारा, मासाहेब आम्हाला जवळ घ्या की. शिवाजीराजे फक्त पडलेत तिथं. मासाहेबांच्या दिशेनं आक्रोश करतायत आणि मासाहेब फक्त बघतायत. शुभा आक्रोश करतायत, मासाहेब बघतातच. शुभांच्या तोंडातली माती तशीच आहे, डोळ्यातले अश्रू तसेच आहे. आणि तशा तार 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 चालत मासाहेब स्वतःच्या महालात जाऊन बसल्या. आणि जशा मासाहेब जिजाऊ माता मौल्यानं महालात गेल्या तसे पडते बसते उठते कसे तरी शिवाजीराजे उभा राहिले. उभे शिवाजीराजे चालायला लागले, चालते शिवाजीराजे धावायला लागले आणि धावत धावत जिजाऊंच्या महालात गेले. आणि जसे जिजाऊंच्या महालात गेले तशा महालातल्या आसनावरती बसलेल्या जिजाऊ ताडकन उभ्या राहिल्या. बाळ शुभाना गरकचून घट्ट मिठी मारली, शिवाचे अश्रू पुसले, जखम पुसली आणि विचारलं शिवाजीराजे लागले का हो, खूप जखम झाली, दुखतंय का हो शिवाजीराजे? तसे 10 वर्षाचं लेकरू किती चिडलं असेल. 10 वर्षाचे शिवाजीराजे चिडले आणि मासाहेबांना म्हणतात, मासाहेब अहो जेव्हा पडलो आम्ही, तोंडात माती गेली, रक्त निघालं, डोळ्यातून खळखळ अश्रू आले. मासाहेब तुम्हाला आवाज दिला, तुमची आवश्यकता होती, वाटलं जवळ याल, अंधाराला गोंजाराला कवटाळाला उचलून घ्याल, आधार द्याल, धीर द्याल. मासाहेब तेव्हा तुम्ही जवळ आला नाहीत आणि आता काय विचारतायत? तशी ही महाराष्ट्राची सिंहीण, या महाराष्ट्राची जननी मासाहेब आऊसाहेब जिजाऊ कडाडल्या आणि शिवाजीराजांना सांगत्या झाल्या. 8-10 वर्षाच्या लेकराला संस्कार करताना मासाहेब जिजाऊ सांगत्या झाल्या, म्हणाल्या लक्षात ठेवा शिवाजीराजे, लक्षात ठेवा शिवाजीराजे, ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाचा तरी आधार शोधावा लागतो ना, तो माणूस आयुष्यात पुन्हा कधीच उभा राहू शकत नाही. हा संस्कार मासाहेबांनी केला, हा विचार मासाहेब जिजाऊंनी शिवछत्रपतींच्या वरती रुजवला. शिवछत्रपतींवर किती संकट आली. मिर्झा राजा जयसिंग नावाचं एक भलं मोठं संकट आलं. महाराष्ट्राचा बाळ काळवंडलं. जिंकलेले महत्वाचे किल्ले मिर्झा राजाच्या घशात घातले गेले. पडले ना शिवाजीराजे, कोसळले ना माझा राजा, पण पुन्हा दिलेले सगळे किल्ले शिवछत्रपतींनी परत मिळवले. उभा राहिले शिवाजीराजे स्वतःच्या ताकदीच्या बळावर. अफजल खान आला, आई जगदंबे पासून पंढरीश पांडुरंगापासून या देशातली देवालय पाठवत आला, या महाराष्ट्राच्या मातीतली आया बहिणीला नागवत आला, या महाराष्ट्राच्या मातीतल्या रयतेला त्रास देत आला, नाडत आला. शिवछत्रपतींचं मन अटकलंय, रयत दुःखी आहे, कष्टी आहे. आणि त्याच वेळी कुणाला माहित नसेल, ज्यावेळी अफजल खान या महाराष्ट्राच्या मातीवरती चाल करून ही अवस्था महाराष्ट्राची करत होता, त्याच वेळी शिवछत्रपतींच्या पत्नी सईबाई आईसाहेब मृत्यूशय्येवरती होत्या. शेवटचे दिवस मोजत होत्या, शेवटचे क्षण मोजत होत्या, अंतुरणाला खेळल्या होत्या. काय अवस्था झाली असेल शिवाजी महाराजांची. एकीकडे अफजल खान नावाचं संकट आहे, दुसरीकडे स्वतःची पत्नी मृत्यूशय्येवरती, कुणाकडे लक्ष द्यायचं? कोसळून पडला असेल ना माझा राजा. अंतःकरणाची काय अवस्था झाली असेल शिवछत्रपतींच्या. पण पडलेल्या त्या अवस्थेत सुद्धा उभं कसं राहायचं असतं हे अफजल खानाला प्रतापगडावरती बोलून त्याचा कोथळा काढत याच महाराष्ट्राच्या मातीत त्याची कबर बनवत हे शिवछत्रपतींनी आम्हाला शिकवलंय. आणि म्हणून तुमचं लेकरू आयुष्यामध्ये मोठ्या संकटात कोसळून पडलं तरी त्याला जर उभं राहायचं असेल तर तो कठोर संस्कार तुम्हाला आणि मला त्याच्यावरती करावा लागेल. आमचं काय होतं माहितीये का, आम्ही नेहमी म्हणतो आमच्या लेकराचं एखादं पाऊल चुकीचं पडलं की आम्ही म्हणतो चुकतात ते लेकरच आहेत. आमचं लेकरू चुकलं तर आम्ही म्हणतो लेकरू चुकतच असतं, ते लहान आहे. त्यांनी जर एखादं मोठं चुकीचं कृत्य केलं आम्ही म्हणतो ते लहान आहे. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, वयाच्या 16व्या वर्षी संस्कृतातलं ज्ञान प्राकृतात आणून मुक्तीची ज्ञानाची दारं तुमच्यासाठी मुक्त करणाऱ्या त्या ज्ञानोबा माऊलींचं वय लहान नव्हतं का? मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आपला ज्ञानादादा जगाच्या आळंदीकरांच्या दुःखाला कवटाळून आपल्या झोपडीचं ताटीचं दार लावून तटस्थ अवस्थेत उद्विग्न अवस्थेत अस्वस्थ होऊन चिंतन करत बसलाय. त्यावेळी त्या झोपडीच्या ताटीच्या खिडकीमध्ये जाऊन 7-8 वर्षाची चिमुरडी मुक्ताई म्हणते,
विश्वरागे झाले वणी, संती सुखी भावे पाणी, तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या वारकरी संप्रदायाला संत हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा देणाऱ्या त्या चिमुरड्या मुक्ताईचं वय लहान नव्हतं का? वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा आणि नंतर 7 शतक नखशिकांसारखे काही ग्रंथ लिहिणाऱ्या त्या संभाजी महाराजांचं वय लहान नव्हतं का? शिवछत्रपतींचा इतिहास वडीलधाऱ्यांनो, तुमच्या लेकरं लहान असतात आणि लहानपणातच ते क्रांती करू शकतात हे आम्हाला शिकवताय. काय संस्कार केलाय मासाहेब जिजाऊंनी शिवछत्रपतींच्या वरती? आमच्या पिढीवरती आम्ही तो संस्कार करतोय का हा प्रश्न आम्हाला विचारावा लागेल. आमची पिढी विद्यालयातून महाविद्यालयात जाता जाता या लेकरांची पावलं पुणे मुंबईला शहरात विद्यालयातून महाविद्यालयात गेल्यावर मद्यालयाच्या दुकानात का जातात हा प्रश्न कधीतरी मनाला विचारा. याची कारण आम्ही संस्कार देण्यात कुठेतरी कमी पडतोय. आम्हाला वाटतं आमच्या लेकरानं सक्षम व्हावं, पण आमच्या लेकराला संस्कार देण्यात आम्ही किती सक्षम ठरतोय हा प्रश्न कधीतरी मनाला शिवचरित्राला पाहून आज आम्हाला विचारणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. संस्कार काय असतो हे शिवछत्रपती शिकवतात. आज चुली शेजारी माता माऊली एखादी भाकर भाजायला जर बसली, भाकरी भाजताना एखाद्या आईच्या हाताला चटका बसला तर टचकन माता माऊलीनं तुमच्या डोळ्यात पाणी येतं, पण शेजारी बसलेल्या लेकरांना आता काहीच वाटत नाही. आणि त्याच पोराने एखादा फेसबुकला जर फोटो अपलोड केला ना तर त्याच्या डोळ्यात लगेच पाणी यायला लागतं. कमी लाईक्स मिळाले की अस्वस्थ व्हायला लागतो. ही भावनिक दरी का निर्माण होते? ही अस्वस्थता का निर्माण होते? का हे वातावरण आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण होतं याचा विचार तुम्हाला आणि मला कधीतरी करावा लागेल. आणि इथं काही तरुण मित्र सुद्धा माझे बसलेत, त्यांना मला आवर्जून हा प्रश्न विचारायचा आहे की का शिवाजी महाराजांना वाटलं असेल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण करावं? जगात किती राजे झाले, या महाराष्ट्राच्या मातीत काही लोक जन्माला आले, पण शिवाजी महाराजांच्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न का निर्माण झाले असेल की या महाराष्ट्राच्या मातीत हातात तलवार घ्यावी आणि स्वराज्य निर्माण व्हावं? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो कटाक्षानं ऐका. लहान असणाऱ्या शिवाजी महाराजांना वाटलं की या मातीत स्वराज्य निर्माण करावं. याचं कारण आहे कारण लहानपणी चाटेसर शिवाजी महाराजांनी आपल्या आईच्या डोळ्यात पाहिलं जिजाऊंच्या, आणि शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, अरे माझ्या आईला वाटतंय, माझ्या आई जिजाऊला वाटतंय, माझ्या आईच्या डोळ्यामध्ये मला दिसतंय की माझ्या नवऱ्यानं शहाजी राजानं किती दिवस त्या आदिलशाहला निजामशाहला मुजरे करावेत, हुजरे घालावेत आणि किती दिवस त्यांची चाकरी करावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, आई जिजाऊच्या डोळ्यातल्या स्वप्नाची सत्यकृती आणि रयतेच्या सुखाची खरी जाणीव म्हणजे शिवछत्रपतींचं स्वराज्य आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज कळाले कुणाला असा जर प्रश्न मला तुम्ही विचाराल तर गाड्याला भगवे झेंडे लावून शिवजयंती आली की गाड्या पळवणं, अंगा खांद्यावर शिवाजी महाराजांचे फोटो गोंदवणं, त्या माणसाला शिवाजी महाराज कळाले नाहीत. ज्याला आईच्या डोळ्यातल्या स्वप्नाची जाणीव आणि बापाच्या फाटक्या बणी यांची किंमत कळाली आणि त्याला खरे शिवाजीराजे कळाले.